गॅस टंचाईवर जुगाड भारी, फरसाण विक्रेत्याची शक्कल न्यारी. पहा वसीम शेख यांचा रिपोर्ट. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांसह छोटे व्यावसायिकही आर्थिक अडचणीत सापडले आहे. विशेषतः अमेरिका इराण तणाव वाढल्यामुळे मध्य पूर्वेतील तेल व गॅस पुरवठ्यावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. या तणावाचा जागतिक इंधन बाजारावर परिणाम होऊन गॅसचे दर वाढले आणि त्याचे पडसाद भारतासह अनेक देशांमध्ये उमटले. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले असून अनेकांना आपला व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे. मात्र याच परिस्थितीत गोलटगाव येथील एका विक्रेत्याने अनोखा जुगाड करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोलटगावच्या आठवडी बाजारात सेव, चिवडा आणि जिलेबी विक्री करणारे राम हरी बुचडे यांनी गॅसला पर्याय म्हणून खराब ऑइलवर चालणारी शेगडी तयार केली आहे. वाढत्या खर्चामुळे नफा मिळवणे कठीण झाल्याने त्यांनी हा प्रयोग केल्याचे राम हरी बुचडे यांनी सांगितले. या शेगडीमध्ये एका बाजूला ऑइलची टाकी बसवण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला हवा देण्यासाठी ब्लोअरचा वापर केला आहे. नळीमार्फत थेंब थेंब ऑइल सोडले जाते आणि त्यावर हवेचा दाब दिला जातो. या प्रक्रियेमुळे तीव्र उष्णता निर्माण होते आणि अन्नपदार्थ सहज तयार करता येतात. या जुगाडमुळे गॅसवरील मोठा खर्च वाचत असून अल्फात खर्चात गरमागरम सेव आणि जिलेबी ग्राहकांना उपलब्ध होत आहे. रामहरी बुचडे यांच्या या कल्पकतेचा बाजारात येणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. गरज ही शोधाची जननी आहे याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले. सध्या या जुगाड शेगडीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक जण त्यांच्या या प्रयोगाची दखल घेत आहे. गोलटगाव सर्कल प्रतिनिधी वसीम शेख, करमाड लाईव्ह. चालू आहे गॅसच्या टंचाईमुळं. तुम्हाला किती गॅस लागतात आठवड्यामध्ये? आठवड्यामध्ये आपल्याला 3 टाक्या लागत होत्या मोठ्या, पण डिझेल चालू केल्यामुळे याचा खर्च वाढला. त्यामुळे तुम्ही हे जुगाड तयार केले? हो, हे आपलं 2002 पासून आहे.